इस्रोची ऐतिहासिक झेप आदित्य L1 लॅग्रेंज पॉइंट L1 वर यशस्वीपणे पोहोचलाय। त्यामुळे हा इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेलाय। या मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आज उद्घाटन झाले। या अगोदर काढलेल्या नाट्य दिंडीला पिंपरी चिंचवडकरांचे श्रद्धास्थान असलेले महासाधू मोरया गोसावी या मंदिरापासून सुरुवात झाली। दिंडीमध्ये पिंपरी चिंचवडकरांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यापासून आपल्याला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, अशी कोपरखळी प्रशांत दामले यांनी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केली। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते। केंद्र सरकारने लावलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं 500 कोटींचं नुकसान झाल्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे। या निर्यात बंदीमुळे कांद्याचा भाव 4200 रुपये क्विंटलच्या घरात जाऊन पोहोचलेला असून शेतकरी चिंताग्रस्त आहे। त्यामुळे ही कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी होत आहे। महाबळेश्वरमध्ये अनेक पर्यटक घोड्यांवरून रपेट मारण्याचा आनंद लुटतात। मात्र या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वरमध्ये गंभीर समस्या निर्माण झालेली आहे। घोड्यांची विष्ठा महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्ष रोगराई पसरत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलेलं आहे। ही विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार आणि अन्न विषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले। नांदेड शहरात एका युवकाचा खून करण्यात आलेला 26 वर्षीय विकास राऊत असं या मृतक युवकाचं नाव आहे। मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याचा तपास पोलीस करत आहेत। अयोध्येमध्ये वेगवेगळ्या राज्यातून भक्त दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र हिमाचल प्रदेशातून मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत दाखल झालेले आहेत। अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं असून अयोध्येमध्ये येऊन रामाचं दर्शन होणे हे आमचं भाग्य असल्याचं हे नागरिक सांगत आहेत। अयोध्येमध्ये राम मंदिरात रामायण पाहायला मिळणार आहे। राम मंदिराच्या कॉरिडॉरवर मूर्तींच्या माध्यमातून रामायण पाहायला मिळणार आहे। रामकथाकुंज मूर्ती कार्यालय शाळेतून रामकथेचं दर्शन थेट जय महाराष्ट्रवर पाहता येणार आहे। 13 वर्षांपासून रामायणातील पात्रांच्या मूर्ती बनवण्याचं काम इथं सुरू आहे। आसामचे मूर्तिकार रणजित मंडल हे मूर्ती बनवत आहेत। अयोध्या नगरीमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। पार्श्वभूमीवरच कागलमधील श्रीराम मंदिर इथं 20 ते 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपा नेते समरजित सिंह घाडगे यांच्या वतीनं आज गाजत वाजत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा कागल शहरात वाटण्यात आल्या। धुळे शहरामध्ये मराठा समाजाच्या वतीनं मशाल रॅली काढण्यात आली। धुळे शहरात धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू आहे। दरम्यान 20 जानेवारी रोजी मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानात एकवटणार आहेत। त्याची जनजागृती करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीनं मशाल रॅली काढण्यात आली। निसर्गाचं वरदान लाभलेला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात फोफावली होती। त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र दौडी यांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे। महसूल विभागाचे 100हून अधिक कर्मचारी आणि पोलिसांनी भोसे परिसरातील अनधिकृत बांधकामावर थेट बुलडोझर चालवला। पंढरपूर विठ्ठल देवस्थानाची समिती बरखास्त करा, महाराष्ट्र मंदिर महासंघाची ही मागणी आहे। मंदिर समितीकडून आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा महासंघाने पुरावे समोर आणलेले आहेत। कोल्हापुरातील पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनाने हटवलंय। त्यामुळे किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। किल्ले पावनगडावरील अतिक्रमण केलेल्या मदरसा हा हटवण्यात आलेला आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे। गडाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे। जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाजाने पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं।
गेल्यावेळी तब्बल 26 दिवस आदिवासी कोळी समाजाच्या वतीने आमरण अन्नत्याग उपोषण करण्यात आलं होतं। मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनासह मागण्यांबद्दल कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी कोळी समाज पुन्हा आक्रमक झाला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने आपले उग्र रूप धारण केले। चक्क कोयता आणि पिस्तूल सदृश्य वस्तू घेऊन हा शेतकरी बाजार समितीवर धडकला। बराच वेळ या शेतकऱ्याने बाजार समितीसमोर राडा घातला। पोलिसांनी वेळीच या शेतकऱ्याला पकडून त्याच्या जवळील हत्यार जप्त करून त्याला ताब्यात घेतलं। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पारडी खुर्द येथे 2 शेतकऱ्यांच्या 2 एकरातील ऊसाला आग लागली। या आगीमध्ये दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास 3 ते 3.5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। रब्बी हंगामामध्ये ऊस जळाल्यामुळे शेतकऱ्यावर संकट कोसळलं असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा येथील INS शिखरा येथे येऊन संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली। तसेच कुलाबा येथील रस्ते तसेच भिंती पाण्याने धुवून स्वच्छता करण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले। तसेच इथं उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे सुपुत्र धर्मराज दानवे आणि कळंब येथील राजेंद्र मडके यांची द्वितीय कन्या रश्मीचा शाही विवाह सोहळा शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला। या विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार आदित्य, मंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार संजय सिरसाट, माजी मंत्री राजेश टोपे, सुषमा अंधारे यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील डॉक्टर संदीप डाकवे यांनी ठिपक्यातून मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं चित्र साकारत त्यांना पत्रकार दिनी अभिवादन केले। पत्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी ठिपक्यातून रेखाटलेले चित्र परिसरामध्ये कौतुकाचा विषय ठरले।